आणि आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी। वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे। महायुतीत अजूनही जागा वाटपाचा तिढा आहे, त्यामुळे वर्षा निवासस्थानी वेगवान घडामोडी घडताना दिसतात। उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले। तसंच भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि महाराष्ट्र भाजपचे लोकसभा प्रभारी दिनेश शर्मा हे देखील वर्षावर पोहोचले। नाशिकच्या लोकसभा जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी तिढा दिसून येतोय। नाशिक लोकसभा जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघेही आग्रही आहेत। थोड्याच वेळापूर्वी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली। या बैठकीला नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, विद्यमान खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे आणि इतर पदाधिकारी या बैठकीत होते। या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं मुख्यमंत्री आता अजित पवारांबरोबरच्या बैठकीत मांडणार आहेत। तेव्हा नाशिक लोकसभेच्या जागेबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, नाशिकच्या जागेसंदर्भात विशेषतः वर्षा या निवासानी महत्त्वाची बैठक होतीये, काय अधिक माहिती मिळतीये? नक्कीच नाशिक संदर्भातली एक महत्त्वाची बैठक काही वेळापूर्वीच पार पडली। त्यामध्ये मंत्री दादा भुसे, त्याचबरोबर स्थानिक आमदार सुहास कांदे आणि हेमंत गोडसे हे सुद्धा सहभागी होते। हेमंत गोडसेंनी आपली ताकद लावलेली आहे का मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे। तर दुसरीकडनं मात्र छगन भुजबळांचं नाव पुढे येत आहे। छगन भुजबळांचा जो सर्वे आहे तो सर्वेमध्ये नाव पुढे येत असल्यामुळे आता छगन भुजबळ ही सीट मिळते का अशी ही चर्चा सुरू आहे। आणि ह्या संदर्भातली काही वेळापूर्वी नाशिकची बैठक पार पडली, परंतु आता मात्र अजितदादा काही कारणांनी हा संपर्क तुटलेला आहे। मात्र सध्या नाशिक लोकसभा जागेवरून भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात महत्त्वाची चर्चा सुरू आहे, तीही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी।